नमस्कार मित्रांनो, जय हिंद करिअर अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पीओक्यू डिस्कशन सिरीज मधले आपले 2 लेक्चर्स झालेत। आज हे तिसरं लेक्चर आहे। बघा, एका बाजूला हे घेतलंय, मी इकडे शिकवतोय, सारखे प्रश्न वाचायचे। मी शिकवतो तुमच्या समोर जवळपास 10 वेळा प्रश्न वाचून झाले पाहिजेत आणि हितच वाचलेलं हितच डोक्यात ठेवा। याच्या पलीकडे काहीच नाही जे की तुम्हाला काहीच विचारणार आहेत, ह्यातलंच जीके विचारणार आहेत। मी सांगतोय तेच जीके विचारणार आहेत, एवढं ध्यानात घ्या। चला तर वेळ न घालवता आपण चालू करू। पहिला प्रश्न बघा, औसा, लोहा, निलंगा यापैकी लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणता विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही? हा प्रश्न का विचारला असेल मित्रांनो? हा प्रश्न विचारलाय काय रे, तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय त्या रिलेटेड हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, ध्यानात घ्या। जे उत्तर काय आहे रे? औसा। उत्तर काय आहे? उत्तर काय आहे रे मित्रांनो? उत्तर आहे औसा, बरोबर आहे। उत्तर आहे औसा। बघा आता पुढं, पुढचा प्रश्न बघा, संसदेमध्ये कोणते घटक समाविष्ट असतात? संसदेमध्ये कोणते घटक समाविष्ट असतात? बघा, पहिला घटक राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा। राज्यसभा आणि लोकसभा म्हणजे संसद काय करते? कायदे तयार करते, आणि जे कायदे तयार करते त्या कायद्याला मान्यता कोण देते रे? राष्ट्रपती। म्हणून संसदेमध्ये कोणते घटक समाविष्ट असतात? तर राष्ट्रपती, राज्यसभा आणि कोणती? लोकसभा। पुढचा प्रश्न बघा, सर्वात जास्त कालावधी पर्यंत भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण? बघा, उत्तर आहे त्याचं जवाहरलाल नेहरू। मित्रांनो, जवाहरलाल नेहरू 1947 पासून ते 1964 पर्यंत जवळपास 16 वर्षे 286 दिवस पंतप्रधान पदावर कार्यरत होते, ध्यानात घ्या। चला पुढचा प्रश्न बघू, शंकर दयाळ शर्मा, झाकीर हुसेन, के आर नारायणन, गुलजारीलाल नंदा यापैकी कोणती व्यक्ती भारताचे राष्ट्रपती या पदावर विराजमान झालेली नव्हती? बघा, उत्तर आहे मित्रांनो गुलजारीलाल नंदा। गुलजारीलाल नंदा कोण होते रे? गुलजारीलाल नंदा यांनी भारताचं पंतप्रधान पद 2 वेळा भूषवले। काय रे, ज्यावेळेस नेहरूंचा मृत्यू झाला आणि ज्यावेळेस लाल बहादूर शास्त्रींचा मृत्यू झाला त्यावेळेस काळजीवाहू पंतप्रधान म्हणून गुलजारीलाल नंदांनी पंतप्रधान पद भूषवलेलं आहे। चला पुढचा प्रश्न बघू मित्रांनो, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना डॅश डॅश या दिवशी झाली? बघा, पहिल्या लेक्चर मध्ये, पहिल्या व्हिडिओ मध्ये आपल्याला एक प्रश्न आलता। कोणता प्रश्न आलता रे? 25 जानेवारी हा दिन काय म्हणून साजरा केला जातो? तर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो। मग का? तर या दिवशी 25 जानेवारी 1950 दिवशी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली, बरोबर आहे। बरं, मला सांगा मग भारतीय निवडणूक, पुढे जाऊन अजून भारतीय निवडणूक आयोगावर जर प्रश्न विचारायचा झाला तर पुढे जाऊन तुम्हाला असा प्रश्न विचारू शकते, भारतीय निवडणूक आयोगाची रचना खालीपैकी कोणत्या कलमात आहे रे? आर्टिकल कोणत्या कलमात आहे रे? आर्टिकल 324 मध्ये आहे, बरोबर आहे। भारतीय निवडणूक आयोगाची रचना काय असते रे? एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती ठरवतील एवढे आयुक्त, बरोबर आहे। मग मुख्य निवडणूक आयुक्ताची कोण करते नियुक्ती? कोण करते? राष्ट्रपती करते, बरोबर आहे। मुख्य निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांची नियुक्ती कोण करते रे? राष्ट्रपती करतात। चला पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेत कलम 315 कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? बघा, आर्टिकल 315 मध्ये 2 गोष्टी समाविष्ट आहेत। एक यूपीएससी, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, आणि एमपीएससी म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायला गेला तर एमपीएससी म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन पण आर्टिकल 315 मध्येच आहे, आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन पण आर्टिकल 315 मध्येच आहे, बरोबर आहे। ह्या 2 घटनात्मक संस्था आर्टिकल 315 मध्ये, तेवढं ध्यानात ठेवा। चला पुढचा प्रश्न बघू आपण, सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित, राजकुमारी अमृत कौर आणि उषा मेहता यापैकी कोणती महिला संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या? बघा, उत्तर काय मित्रांनो? उषा मेहता। उषा मेहताचा रिलेव्हन्स कुठं लागतो रे? तुम्ही इतिहास वाचला असेल, 1940 नंतरचा इतिहास, ज्यावेळेस काय ते भूमिगत चळवळी चालू होत्या, रेडिओ केंद्र वगैरे, त्यावेळेस तिथं संबंधित उषा मेहतांचा इतिहासातला रेफरन्स आहे तो, उषा मेहता।
त्यांनी कुठं टाकलाय पॉलिटीला. म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयाचं बारीक सारीक नॉलेज असणं महत्वाचं आहे. तर बघा मित्रांनो, संविधान सभेत एकूण किती महिला होत्या रे? किती होत्या महिला रे? माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का? केवळ माहिती आहे का? किती होत्या? 15 महिला सदस्य होत्या. किती? 15. बघा रे 15 कोण कोण होत्या? बघा, पहिली सुचेता कृपलानी. सुचेता कृपलानी. परत बेगम रसूल. बेगम रसूल. पूर्णिमा बॅनर्जी. पूर्णिमा बॅनर्जी. विजयलक्ष्मी पंडित. विजयलक्ष्मी पंडित. बघा, सुचेता कृपलानी, बेगम रसूल, पूर्णिमा बॅनर्जी, विजयलक्ष्मी पंडित. अजून पुढे म्हणलं तर सरोजिनी नायडू होत्या. सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू. परत दुर्गाबाई देशमुख होत्या. दुर्गाबाई देशमुख. दुर्गाबाई देशमुख. राजकुमारी अमृता कौर होत्या संयुक्त प्रांतातून. परत तुम्हाला सांगतो एना मस्करीन होत्या त्रावणकोर प्रांतातून. परत अजून होत्या लीला रे आणि रेणुका रे, बंगाल प्रांतातून होत्या. लीला रे आणि रेणुका रे. बरोबर आहे. अजून अजून का रे मालती चौधरी. आणि कोणती रे अजून? मालती चौधरी पण होत्या. बरोबर आहे. एवढ्या महिला ध्यानात ठेवा, व्यवस्थित ध्यानात ठेवा. आता ह्याच्यावर प्रश्न आलाय म्हणल्यावर आपल्याला बाकीच्या महिला पाठ असणं, माहित असणं गरजेचं आहे. टॉपिक कोणता महत्वाचा आहे हे आपल्याला पीओआयक्यू सांगतो. टॉपिक कोणता महत्वाचा आहे, त्या टॉपिक मधला उपघटक कोणता महत्वाचा आहे. पीओआयक्यू करणं का गरजेचं आहे, तर तुम्हाला तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देण्याचं काम पीओआयक्यू करते. एवढं ध्यानात ठेवा. आता तुम्ही प्रेशर आहे सगळे, एक ध्यानात ठेवा, डेली रोज 2 क्वेश्चन पेपर सोडा. मी सांगितले तुम्हाला 2 क्वेश्चन पेपर सोडवायचे. भाऊ कशी मार्क पडत नाहीत. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. कोणत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांपासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झाला? तर कधीपासून चालू झाला रे? 2004च्या लोकसभेच्या निवडणुकीपासून. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, भारत हे डॅश डॅश आहे. भारत हे काय आहे रे? संघ राज्य आहे, म्हणजेच राज्यांचा संघ आहे. बरोबर आहे का? राज्यांचा संघ आहे. बरोबर आहे. उत्तर संघराज्य आहे. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा मित्रांनो? 5 वर्षाचा आहे. बरोबर आहे. राज्यपालाचा 5 वर्षाचा आहे. अजून महत्वाच्या घटनात्मक पदावर ज्या व्यक्ती बसलेत त्यांचा कार्यकाळ माहित असणं गरजेचं आहे. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे. राज्यसभेचा कार्यकाळ 6 वर्षाचा आहे. बरं, त्यांचे परत वयाची अट वगैरे बाकी सर्व गोष्टी तुम्ही बघून घ्यायच्या. कळलंय का? हा, चला पुढचा प्रश्न बघा. लोकसभेवर राज्यनिहाय सर्वात जास्त सभासद कोणत्या राज्यातून निवडून दिले जातात? मित्रांनो बघा, जिथं लोकसंख्या जास्त, बरं का, जिथं लोकसंख्या जास्त त्या राज्यातून लोकसभेच्या जागा जास्त. ध्यानात घ्या. मग मला सांगा, सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे रे? उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशला एकूण लोकसभेच्या जागा आहेत मित्रांनो 80. 2 नंबरला आहे महाराष्ट्र. 2 नंबरला आहे मित्रांनो महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये किती आहेत रे? 48 आहेत. 3 नंबरला आहे मित्रांनो पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये आहेत जागा 42. आणि 4 नंबरला आहे मित्रांनो बिहार. कोण आहे रे? बिहार. बिहारमध्ये जागा आहेत 40. बघा मित्रांनो, महत्वाचं आहे, तुम्हाला लोकसभा बेसिक आहे पॉलिटीमध्ये प्रश्न विचारतात पोलीस भरतीला. याच्यावरून ध्यानात ठेवायचं, आपण कोणताही एकही पॉईंट सोडायचा नाही. आपण त्या प्रश्नाच्या 4ही बाजूने माहिती काढून ठेवायची. किती? 4ही बाजूने माहिती. आणि तिथंच विचारते. आणि त्याचं काय करायचं, सारखं वारंवार काय करायचं? रिव्हिजन करायचं. किती अभ्यास करा पण रिव्हिजन मस्ट आहे. तुम्हाला एवढं ध्यानात घ्या. बरोबर आहे. आता लोकसभेचं विचारले, तुम्हाला लगेच पुढे जाऊन प्रश्न विचारू शकते राज्यसभेचं. बरोबर आहे. बघा आता राज्यसभेचं बघा. राज्यसभेला सर्वात जास्त कोणत्या आहेत रे? युपीच्याच आहेत. किती आहेत रे? 31 आहेत. 2 नंबरला आहे महाराष्ट्र. 2 नंबरला आहे महाराष्ट्र. राज्यसभेवर महाराष्ट्राच्या किती जागा आहेत रे? किती आहेत रे?
माहितीये किती आहेत? 19. बरोबर आहे कुणाल, बरोबर आहे 19. हा बरोबर आहे. आता अजून ह्याच्या पुढे जाऊन काय प्रश्न विचारू शकतात रे? हा लोकसभे आणि राज्यसभेच्या बाबतीत प्रश्न विचारू शकतात. बरोबर आहे. लोकसभा सदस्य होण्याची वयाची पात्रता किती आहे? 25. बरोबर आहे. राज्यसभेच्या सदस्य होण्याची वयाची पात्रता किती आहे? 30. बरोबर आहे. राष्ट्रपतीसाठी किती आहे? उपराष्ट्रपतीसाठी किती आहे? राज्यपालासाठी किती आहे? लगेच कळलं पाहिजे तुम्हाला. सगळं पाठ केलं पाहिजे आणि सगळं हिथं असलं पाहिजे, हिथं डोक्यात, तिथं पाठ प्रश्न सोडवताना ध्यानात आलं पाहिजे. बरोबर आहे. आता बघा पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यात 18व्या लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या? बघा पहिल्या लेक्चर मध्ये मी म्हणलं होतं तुम्हाला निवडणुकाविषयी जरा व्यवस्थित बघा. पहिल्या लेक्चर मध्ये देशात किती टप्प्यात घेण्यात आल्या हा प्रश्न विचारला होता. आणि आता बघा पुढे प्रश्न विचारलाय महाराष्ट्रात किती टप्प्यात घेण्यात आलं. उत्तर काय रे? उत्तर काय? 5. आता बघा पुढचा प्रश्न. आयटी ऍक्ट 2000 हा कायदा कोणत्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी आहे? बघा आयटी ऍक्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट म्हणल्यावर कशासाठी असणार आहे रे? ऑब्विसली कशासाठी असणार आहे? सायबर गुन्ह्यांसाठीच असणार आहे. बरोबर आहे. बघा लॉजिक लावून जर काय तुम्हाला समजत नसेल, बुद्धी सगळं बंद पडलं असेल तर लॉजिक लावून सुद्धा प्रश्न सोडवता येते. एवढं ध्यानात घ्या. आणि हळूहळू आपण कसं लॉजिक डेव्हलप करायचं, कसा प्रश्न सोडवायचा ते पण पुढे बघणारच आहे हळूहळू. आता आपलं तिसरं लेक्चर चालू आहे, आपल्याला चांगला प्रतिसाद आहे. इथनं पुढे आपण चांगल्या गोष्टी द्यायला प्रयत्न करू तुम्हाला. बघा पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते रे? डॉक्टर B.R. आंबेडकर. मग आपलं काम आहे संविधान सभेच्या रिलेटेड ज्या कोण महत्वाच्या व्यक्ती ज्या महत्वाच्या पदावर होत्या त्या गोष्टी पाठ करणं आपलं काम आहे. बघा मग महत्वाचं कोण होते रे? अध्यक्ष कोण होते रे? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? कोण होते रे अध्यक्ष? राजेंद्र प्रसाद. बरोबर आहे. राजेंद्र प्रसाद होते. बघा आणि तात्पुरते अध्यक्ष कोण होते रे? तात्पुरते अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. एका दिवसासाठी तात्पुरते अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा. बरोबर आहे. पुढे म्हणलं तर कायदेशीर सल्लागार कोण होते? सल्लागार होते कोण होते रे? सल्लागार होते B.N. राव. कोण होते रे? B.N. राव. बरोबर आहे. B.N. राव. बरोबर आहे. अजून म्हणलं तर महत्वाचं काय रे? B.N. राव झालं. अजून महत्वाचं काय? अजून कोण होतं? दोन उपाध्यक्ष होते. संविधान सभेचे किती उपाध्यक्ष होते रे? 2 होते. कोणते होते रे उपाध्यक्ष? 2 उपाध्यक्ष होते. उपाध्यक्ष 2 होते. कोणते रे? एक होते H.C. मुखर्जी. H.C. मुखर्जी आणि दुसरे होते कोण रे? कोण होते? V.T. कृष्णमाचारी. बरोबर आहे. V.T. कृष्णमाचारी हे 2 उपाध्यक्ष होते. परत सचिव एक होते, घटना समितीचे सचिव होते H.V.R. अय्यंगार म्हणून, ते सचिव होते. अजून पुढे बघा मित्रांनो, झाले महत्वाच्या व्यक्ती. आता संविधान सभेचे प्रतीक काय होते रे? प्रतीक कोणता प्राणी होता? हत्ती होता. कोणता प्राणी होता रे प्रतीक? प्रतीक हत्ती होता. आणि आता अजून म्हणलं तर काय राहिले? घटना आपल्या इटालिक भाषेत तिरक्या लिपीत कोणी लिहिली रे? प्रेम बिहारी रायजादा यांनी लिहिली. अनवर काय सांगितलं तुम्ही तुम्हाला? प्रेम बिहारी रायजादा. इटालियन भाषेत इंग्रजी भाषेत घटना लिहिणारे कोण होते? प्रेम बिहारी रायजादा. आणि आपले हिंदीत लिहिणारे कोण होते रे? वसंत कृष्ण वैद्य होते. बरोबर आहे. एवढं झालं. आता ह्याच्या पलीकडे तुम्हाला काय प्रश्न जाणार आहे? काय जाणार आहे प्रश्न सांगा की मला. नाही जाणार प्रश्न ह्याच्या पलीकडे. विश्वास ठेवा, एवढंच करा. पण एवढं करणं गरजेचं आहे, हे तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. ह्याचं रिव्हिजन वारंवार करणं गरजेचं आहे तुम्हाला. कळलं का? सप्ताह कळलं का? काय रिव्हिजन करणं गरजेचं आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा. आता संविधान सभेची पुढे अजून जाऊन प्रश्न विचारू शकते. संविधान सभेची स्थापना. अरे संविधान सभेची स्थापना कधी झाली रे? सॉरी कुठली रे? मसुदा समिती. मसुदा समितीची स्थापना कधी झाली? कधी झाली रे? 29 ऑगस्ट 1947 ला. किती सदस्य होते रे? 7 सदस्य होते. एवढं ध्यानात ठेवा. किती सदस्य होते? 7 सदस्य होते. चला पुढचा प्रश्न बघा.
बी एस रमादेवी, सुशील चंद्रा, व्ही एस संपत, राजीव महर्षी यापैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले आहे? यांच्यापैकी कुणी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही? बघा, रमादेवी, सुशील चंद्रा आणि व्ही एस संपत हे तिघही मुख्य निवडणूक आयुक्त होते, पण आयुक्त होते, पण राजीव महर्षी हे मुख्य निवडणूक आयुक्त नव्हते, ते सचिव होते, ते कॅग होते. त्यांनी कॅग हे महत्वाचं पद भूषवलेलं आहे. बघा पुढचा प्रश्न, आणि एक ध्यानात ठेवा, व्ही एस रमादेवी. आता तुम्हाला पहिले वगैरे भरपूर प्रश्न विचारतात. व्ही एस रमादेवी ध्यानात ठेवा, पहिल्या महिला निवडणूक आयुक्त आहेत व्ही एस रमादेवी. हे नाव ध्यानात ठेवा, एमपीएससी ला प्रश्न आलेला आहे, वन लाईनर प्रश्न आलेला आहे. आणि तुम्हाला आता काय करायला लागलेत माहिती का, एमपीएससीतले वन लाईनर प्रश्न जसे तसे हाय असे उचलून पोलीस भरतीला टाकायला लागले. कळलं का? हाय असे प्रश्न तुम्हाला ज्यावेळेस पीओ तुम्ही अनालिसिस करचाल त्यावेळेस तुम्हाला कळलं का? बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला? किती कालावधी लागला रे मित्रांनो? 2 वर्ष 11 महिने. अरे 17 नाही रे, 18 आहे. किती रे? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. ध्यानात ठेवा, पाठ करा. पाठ करा, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. ओके, पुढे बघा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? बघा आलाच प्रश्न. तुम्हाला वारंवार त्याच घटकांवर तिथं प्रश्न फिरला दिसणार. आणि पोलीस भरती करणाऱ्या पोरांना काय माहिती, अरे राजेंद्र प्रसाद एवढं आहे, ते पुढे जात नाही पोरग. ते मगाशी माहिती सांगितल्याप्रमाणे मी जात नाही. ते उपाध्यक्ष कोण होता, त्या सचिव कोण होता, सल्लागार कोण होता, मसुदागार कोण होता, तिकडे जात नाही पोरग. तिथंच प्रश्न विचारते ती. मग आपल्याला कळलं पाहिजे की आपण तो एरिया का कव्हर केला पाहिजे. कमी वेळात यश मिळवायचं असेल तर तुमच्या अभ्यासाची दिशा योग्य असली पाहिजे मित्रांनो, एवढं ध्यानात घ्या. बघा याचं उत्तर काय रे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता असं विचारलं तात्पुरते अध्यक्ष कोण होते म्हणून विचारू शकते, तुम्हाला विचारू शकतात का नाही? मग कोण होतो तात्पुरते अध्यक्ष? सच्चिदानंद सिन्हा. मग कोणत्या देशाचे अनुकरण करून आपण त्यांची निवड केली? कोणत्या देशाचे? काय रे प्रश्न विचारा काय जाते? फ्रान्स या देशाचे अनुकरण करून, एवढं ध्यानात घ्या. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा पुढचा प्रश्न पाहू. भारतीय दंड संहितेऐवजी कोणता कायदा 1 जुलै 2024 पासून अंमलात आला? आता पहिले आपले तिसरे लेक्चर आहे, जवळपास हा 7वा प्रश्न आहे. नवीन कायद्यावर प्रश्न विचारला तुम्हाला, बदल झालेल्या कायद्यावर प्रश्न विचारला, 7वा प्रश्न आहे, एवढं ध्यानात घ्या. बघा कोणता घटक तुम्हाला वारंवार करायचा आहे. अजून पण ध्यानात घ्या, तुम्हाला अजून पण हे प्रश्न पुढच्या वेळेस भरतीत येणारच 100% येणार, एवढं ध्यानात घ्या. मग तुमचं ही तारीख पाठ असणं गरजेचं आहे. 3 कायदे आहेत, त्या 3 कायद्याचा कोणत्या नावात बदल झाला हे माहित असणं गरजेचं आहे. मग हे बघा कोणता कायदा अंमलात आला रे? भारतीय न्याय संहिता. उत्तर काय त्याचं? भारतीय न्याय संहिता. बघा पुढे बघा, मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतो? कोण करतो रे? नेमणुका महत्वाच्या नेमणूक आहेत त्या, ज्या देशातील सर्वात जेवढ्या घटनात्मक यंत्रणा आहेत त्यांच्या प्रमुखांच्या नेमणुका राष्ट्रपतींद्वारेच होतात, एवढं ध्यानात घ्या मित्रांनो. कोणातर्फे होतात? राष्ट्रपतींद्वारेच. उत्तर काय रे? काय? राष्ट्रपती. समजून घ्या, देशातील सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती म्हणजे पद कोणतं आहे? राष्ट्रपती. मग त्यांना अधिकार आहेत नेमणुका करण्याचं, ध्यानात घ्या. पुढचा प्रश्न बघा, संविधानाचे कोणते कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. कलम कशात दिलाय रे मित्रांनो? कलम 21 मध्ये दिलाय. आता कलमावर तुम्हाला एक प्रश्न फिक्स असतो. आपली जेवढे 395 कलम आहेत ना, त्यातली एक मॅक्झिमम 100 कलम काढायचे महत्वाची. किती महत्वाची? बरं का, महत्वाची किती रे? 100 कलम काढायचे. 100 कलम पाठ करणं म्हणजे काय लय मोठी गोष्ट नाही, बरं का. ते करा तुम्ही. तुमचा एकही मार्क तुम्हाला वाया जाऊ द्यायचा नाही. जीएस हा तुमच्या पोलीस भरतीचा सर्वात डिसाइडिंग फॅक्टर आहे. गणिताला पोरं मार्क घेतात 85+, मराठीला घेतात मॅक्झिमम 75 पैकी पोरं 70 घेतात मार्क. पण ध्यानात घ्या, जीके तुम्हाला मॅक्झिमम मारायचा आहे. आपण जीके तुमची एवढी तयार करून घ्यायची आहे की 25 पैकी 25 तुम्हाला जीके मध्ये मार्क पडले. अवघड असं काही नाही. ह्याच्या बाहेर क्वेश्चन पेपर सेटर जातच नाही. तुमचा जे एसपीसीपी कोण आहे पेपर सेट करणारे साहेब, ते ह्याच्या बाहेर जात नाही. त्यांना एवढा वेळ नसतोय
की त्यांनी स्वतंत्र प्रयत्न काय प्रश्नपत्रिका काढणार आणि यांना वेळ नसतो त्यांना, ते काय करते ती पहिल्यांदा बेस ह्याच प्रश्नांचा घेतात, पीओक्यूचा बेस घेतात, एवढं ध्यानात घ्या. कळलं का पीओक्यूचा बेस घेतात, त्यांना बाकीच्या लय गोष्टी असतात, स्वतः काय प्रश्न काढायचा प्रश्न अवघड होईल, काय जर चुका होत्या चुका झाली ते पोरं कोर्टात जातेली, म्हणून ती एवढं डोकं चालवत नाही, ती ह्याच्याच मागे लागते ती आणि ह्याच्याच आधारे प्रश्न टाकतात. चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघू. हो का पुढे आला बा अजून, भारत देशभरात 1 जुलै 2024 पासून कोणते फौजदारी कायदे अंमलात आले? बघा उत्तर काय राहायचं, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम. चला पुढचा विषय बघा, सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था हा विषय भारतीय राज्यघटनेतील कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? उत्तर काय रे त्याचं, उत्तर काय मित्रांनो, राज्य सूची. आता बघा सूच्या, आता सूचीवर प्रश्न विचारायचा झाला क्वेश्चन पेपर सेटर काय विषय करणार, काय विचार करणार, एक तर केंद्र सूची, राज्य सूची आणि समोरची सूची मधला एखादा विषय तुम्हाला देणार, हा विषय कोणत्या सूचीत आहे म्हणून. मग मला सांगा केंद्र सूचीत सर्वात महत्वाचे विषय असतात, व्यापार म्हणा, परराष्ट्र म्हणा, सगळं बँकिंग म्हणा, बरं का, हे सगळे महत्वाचे विषय असतात ना, ते कुठल्या केंद्र सूचीत असतात. आता राज्याच्या दृष्टीने जे महत्वाचे विषय आहेत, राज्याच्या दृष्टीने जे महत्वाचे विषय आहेत ते असतात राज्य सूचीत असतात. आता फॉर एक्झाम्पल सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था महत्वाचा आहे, राज्य सूचीत आहे. आणि ध्यानात घ्या अजून म्हणलं तर सूच्या मला सांगा परिशिष्ट किती मध्ये सूच्या दिलेत रे, परिशिष्ट सूची कितव्या परिशिष्टामध्ये सूच्या, परिशिष्ट 7 मध्ये सूच्या आहेत. किती, परिशिष्ट 7 मध्ये. अजून पुढे जाऊन म्हणलं तर 3 सूच्या प्रकार 3 आहेत, समवर्ती, राज्य आणि केंद्र, बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, जयंत कुमार बांटी आयोग 2022 साली कोणत्या विषयावर गठीत करण्यात आला? करंट रिलेटेड प्रश्न आहे, महत्वाचे आयोग, महत्वाच्या समित्या तुम्हाला विचारतात, मग ते करणं काम आहे आपलं, गरजेचं आहे. उत्तर काय रे त्याचं, इतर मागासवर्गीय आरक्षणासंबंधी. अजून एक आहे पुढचा प्रश्न, त्याच्यावर समितीवरच विचारलाय, विशाखा समिती ही सरकारी कार्यालयात कोणत्या विषयावर गठीत केली जाते? बघा उत्तर काय रे, कार्यालयात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात, बरोबर आहे. विशाखा काय तर नावात तुम्हाला कळतंय का नाही समजलं लॉजिकला, विशाखा समिती नावात महिला असं स्त्रीलिंगी नाव आहे का नाही, मग ऑप्शन मधून तुम्हाला ऑप्शन कट करून एक योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे, एवढं ध्यानात घ्या. पुढे बघा, भारतीय दंड विधान अर्थात इंडियन पिनल कोडच्या जागी कोणता नवीन कायदा आलाय? बघा किती प्रश्न विचारलेत, त्या किती या बीएनएस वर किती प्रश्न विचारलेत. हा 8वा प्रश्न आहे, 3रा दिवस आहे, 8वा प्रश्न आहे, विचार करा. बघा कुठे विचारतात, त्याच टॉपिकवर प्रश्न विचारतात आणि तुम्ही पण डोक्यात तेच घालून घ्या, मला तेच करायचं आहे, तीच करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे, फास्ट रिव्हिजन करायचं आहे, कळलं का, ह्यातनं तुमचं सगळं फास्ट रिव्हिजन करायचं आहे, एवढं ध्यानात घ्या. पुढचा प्रश्न बघा, पीएमएलए 2002 या कायद्याचे पूर्ण नाव काय? आता बघा पीएमएलए, अरे कायदा कधीचा आहे रे, 2002 चा आहे, बरोबर आहे. पीएमएलए म्हणजे काय तर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट. लॉंग फॉर्म विचारलाय, पहिल्या लेक्चर मध्ये एनआरसीचा लॉंग फॉर्म विचारला होता. आपल्याला एक मार्क गोळा करायचा आहे जीएसचा. कसा करायचा, गोळा करायचा, गाढवपणा करायचा नाही, मार्क गोळा करायचा आहे, तो मार्क आपल्या डोक्यात ठेवायचा, एवढं ध्यानात घ्या. पुढचा प्रश्न बघा, माहितीचे अधिकार अधिनियम 2005 अन्वये मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य या संबंधातील असल्यास किती वेळात देणे बंधनकारक आहे? पहिल्या लेक्चरला मी सांगितलं होतं ना 48 तास. लेक्चर काढून बघा वाटलं तर तुम्ही पहिलं लेक्चर बघा, त्यात मी सांगितलेलं आहे जीवित आणि जीविताशी जर संबंधित असेल तर 48 तासात माहिती देणं बंधनकारक असते, बरोबर आहे. असं त्यावेळेस तिथे प्रश्न आता 30 दिवसात द्यायचे, पण जीविताशी संबंधित असेल तर 48 तासात द्यायचे. ओके बघा आज जवळपास आपण 27-28 प्रश्न बघितलेत, फास्ट रिव्हिजन होते. तुम्ही लेक्चर बघा व्यवस्थित, चांगला अभ्यास करा. धन्यवाद.